जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, सद्ग्रस्त कधीच अन्न वा धन यांचा संग्रह करत नाहीत. फक्त स्वतःसाठी वापर करत नाहीत, तर ते इतरांना सुद्धा देतात. तो इतरांना गरजवंतांना त्यांची गरज भागवतो. या परोपकाराच्या भावनेमुळेच कर्ण, बळीराजा यासारखे महापरोपकारी माणसांची नावं आज आपल्यामध्ये अजरामर झालेली म्हणतात. केवळ संग्रह करणे, ना ते कोणाला देणे, ना स्वतःच्या उपभोग घेणे ही प्रवृत्ती तर मधमाशींची असते. म्हणूनच मधाची पोळी कोणी पळवल्यावर त्यांचा फक्त हात चोळत पश्चाताप करण्याची पाळी येते. स्वार्थी बनू नका, परोपकारी बना. ज्या घरात सतत आनंद नांदत असतो, ज्या गृहस्थाचे पुत्र आणि पुत्री बुद्धिमान असतात, पत्नी मधुरभाषिणी असते आणि प्रामाणिकपणे परिश्रमपूर्वक कमावलेले पुरेसे धन असते, संकटकाळी विपत्तीत मदत करण्यासाठी धावून येणारे उत्तम मित्र असतात, त्याचबरोबर स्वामी म्हणतात, ज्यांचे आपल्या पत्नीवर प्रेम असते, ज्यांचे नोकरचाकर आपल्या धन्याच्या आज्ञेचे पालन करतात, तर ते नक्कीच स्वामींच्या कृपाशीर्वादाचे धनी बनतील. पुढे स्वामी म्हणतात, ज्या घरात अतिथींचा प्रेमाने आदर सत्कार केला जात असेल, म्हणजे अतिथींना म्हणजे पाहुण्यांना आपण कशा प्रकारे वागणूक देतो, त्यावरती सुद्धा स्वामी भक्ती आपली निश्चित ठरवून येते. स्वामी भक्ती फक्त एखाद्याला बोलवणं चालवलं नाही, तर त्याच्याबरोबर आपण आदर सत्कारही केला पाहिजे, असे स्वामी म्हणतात. कल्याणकारी ईश्वराची भक्तिभावाने उपासना केली जात असेल, ज्या घरात दररोज स्वादिष्ट भोजन व मधुर पेय तयार केले जात असेल आणि निरंतर श्रेष्ठ माणसाशी सत्संग केला असेल, तर त्या व्यक्तीचा गृहाश्रम वास्तवात धन्य आणि प्रशंसनीय असतो. ज्या गृहस्थाच्या घरात संसारातील वरील सगळी वैशिष्ट्ये असतात, त्या गृहस्थाच्या घरी खऱ्या अर्थाने स्वामी आलेत असे मानावे लागेल. कारण ज्या घरामध्ये स्त्री ही कायम वरचढ ठरली जाते, त्या घरात कायम स्वामींचा वास असतो. स्वामी हे एकदम मनाने पवित्र असणाऱ्या व्यक्तीशीच प्रामाणिकपणे त्यांचा संगम घडून येतो, त्यांना त्यांचा कृपाशीर्वाद भेटतो. आपण किती जरी म्हणलो की स्वामी मला पाहून दे, स्वामी पुन्हा फक्त पवित्र म्हणे लागतात. आपण एकीकडे पवित्र स्वामींची पूजा करायची आणि दुसरीकडे मांस, मच्छी, मटण खायची, हे चालणार नाही. स्वामींना ते चालत नाही. पवित्र राहायला शिका, लोकांशी आदरभावनेने वागायला शिका. कारण आज जर तुम्ही आदरभावनेने वागलात, तर उद्या तुम्हाला त्याचे फळ नक्कीच भेटणार. स्वामी तुम्हाला त्याचे नक्कीच फळ देणार. आज ना उद्या आपण जे कर्म करतोय त्याचे फळ भेटणार. लोकांच्या वाईट बुद्धीने चालू नका, स्वतःच्या बुद्धीने चाला. कारण स्वामी म्हणतात, तुम्ही ज्या स्वतःच्या बुद्धीने चालताय त्याच्यावरती मी तुमचा निकाल लावत असतो. जसे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात, तसे तुम्ही वर्षभर या पृथ्वी तलावरती येऊन काय काय केलं, कोणाशी कसं वागलात आणि कोणासोबत कसे संबंध ठेवले आणि कोणाला कसे फसवले, याचा सगळा माझ्याकडे बायोडाटा असता, असे स्वामी म्हणतात. स्वामींच्या या विचारांची खरोखरच आपल्या मानव जीवनाला गरज आहे. पण स्वामींचे विचार जो जाणतो त्याला सगळ्या या गोष्टी कळतात, आणि आता कोणालाही कळत नाहीत. जीवनामध्ये खूप काही प्रगती करायची असेल तर खूप सारा त्याग, परिश्रम, जिद्द, चिकाटी, मेहनत घेण्याची गरज असते. पण हे सर्व न करता मनुष्य सांसारिक सुखाच्या पाठीमागे लागतो. मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे. सगळ्या गोष्टी मिळणार या जीवनामध्ये, फक्त त्यासाठी किंमत मोजावी लागते. ती म्हणजे सहन करण्याची. जेवढं तुम्ही सहन कराल तेवढं तुम्हाला यश मोठे मिळेल, आणि जे तुम्ही सहन करणार नाहीसा तोपर्यंत तुम्हाला यश भेटणार नाही. या घरात आपल्याला लाज लज्जा न बाळगायची आहे. आपल्या घरच्यांसोबत लाज लज्जा न बाळगता त्यांच्याशी प्रेमाने आदरपूर्वक बोला, की कशा पद्धतीने आपण कोणतं कार्य केलं तर कोणत्या कार्यानुसार कोणते फळ मिळेल हे तुम्हाला समजेल. जो आपल्या लोकांवर प्रेम करतो, परक्यांवर दया करतो, दुष्ट दुर्जनांशी तशाच दृष्टीने वागतो. एखाद्या जर दुष्ट दुर्जनांसाठी आपण जर चांगल्याप्रमाणे, जसं जर साप आहे तर सापाशी आपण जर चांगल्या प्रेमाने वागायला गेलो, किंवा एखादी दृष्ट नीच माणसाशी आपण चांगल्या पद्धतीने वागायला गेलो, तर तो आपल्याला चावल्याशिवाय किंवा हानी पोचवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण अशा पद्धतीने वागायचं की त्याला त्याच्या पद्धतीमध्ये उत्तर दिलं पाहिजे. कारण आजकाल अन्याय सहन करणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. गुन्हेगारापेक्षा मोठा गुन्हेगार आहे की अन्याय सहन करणारा.
अन्याय सहन करू नकोसा. कारण आजकाल तुम्ही पाहताय की भावकी कशा पद्धतीतून तुमचा छळ करते. सगळेजण एक होतात आणि तुम्हाला एकटे पडतात. तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्या पाठीमागे स्वामी आहे आणि स्वामींचा हात आहे तुमच्या पाठीशी. नक्कीच तुम्हाला स्वामी आशीर्वाद देतील आणि स्वामींच्या एक एक शब्दाचा अर्थ तुम्ही जाणून घ्या. जीवनात खूप महत्त्व आहे स्वामींचं. जीवनामध्ये 11 गुरुवार किंवा 21 गुरुवारांची महत्त्व काय आहे ते तुम्हाला केल्याशिवाय कळणार नाही. मांस, मच्छी, मटण वाईट गोष्टीमध्ये पडू नका. वाईट गोष्टी या जीवनाला तुमच्या वाईटच बनवतात. या जीवनामध्ये लोक आपल्यावर कधी प्रेम करतात जेव्हा आपण त्यांच्यावरती प्रेम करतो. सज्जनांशी प्रेमाने वागा, दुष्टांशी कठोरतेने तर वागलेच पाहिजे. शत्रूशी शौर्याने वागतो, मोठ्या वडीलधाऱ्या लोकांशी सरळतेने वागतो, स्त्रियांशी दृष्टतेने धीटपणाने वागतो, तोच उचित वर्तन करणारा असतो. त्यामुळे अशाच लोकांच्या पाठीमागे स्वामी कायम निश्चित उभे राहतात. जो स्त्रियांशी आदरपूर्वक भावनेने, वडिलांशी आदरपूर्वक भावनाने वागतो. नाहीतर आजकाल स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टिकोन माणसाचा बदललेला आहे आणि या दृष्टिकोनातून आपण निश्चितच बोध घेतला पाहिजे. त्याचबरोबर स्वामी म्हणतात की कोणाशी कशा पद्धतीने वागले पाहिजे याचे वर्णन माणूस अशाप्रमाणे केले पाहिजे की जो माणूस वागण्यात कुशल असेल, त्याचे वागणे योग्य असेल, अशा माणसांच्या आपण नेहमीच आदर केला पाहिजे. त्यांना सत्पूर्वक आपण जपलं पाहिजे. कारण ही माणसे पुन्हा पुन्हा आपल्या जीवनात येत नाहीत. कारण एकदा काही जीवनातून निघून गेली की पुन्हा हे जीवन नाही. या जीवनाचा सत्कार केला पाहिजे आपण आपल्या परीने. कोणाशीही कोणाच्या मनाला दुजाभाव वागेल, मन दुखेल असं वागू नका. कारण हे जीवन पुन्हा नाही. स्वामींचे हे रूप पाहता मला स्वामींची खूप आठवण येते. कारण स्वामी हे कधी मिळतात ते तुम्हाला आणि आम्हालाच माहिती आहे. कारण स्वामी हे सुखात नसतात, तर स्वामी हे दुःखामध्ये हात देण्यामध्ये असतात. जरी लोकांनी टाकलं तर तुम्ही घाबरू नका. स्वामी कायम तुमच्या पाठीशी आहेत. स्वामी भक्ती करण्यासाठी तुम्हाला काही पैसे देण्याची, कुणाला हे करण्याची गरज नाही. फक्त तुम्ही स्वामींचे नाम जप करा. जय स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ असे दररोज 21 वेळा सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी झोपल्याच्या आधी करा. जय स्वामी समर्थ.